नमस्कार. आज आपण कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 संदर्भात माहिती बघणार आहे. बरं, आता ही माहिती मी 3 लेक्चर्समध्ये डिवाइड केलेली आहे. त्यातला आपण पहिला पार्ट बघतोय, पार्ट 2 आणि पार्ट 3 काही दिवसानंतर मी टाकेल. बरं, आता पार्ट 1 मध्ये मी काय घेतलेलं आहे, की एकदम बेसिक लेव्हलची माहिती, कोरोना संदर्भात एकदम बेसिक लेव्हलची जी माहिती आहे, ती माहिती मी या ठिकाणी घेतलेली. बरं, याच्यानंतर जे पार्ट्स येतील एकदम ते डिटेल असतील, पण पार्ट 1 कसं आहे बेसिक माहिती. बेसिक माहिती ही सगळ्याच परीक्षांसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ती आपली तोंडपाठ असली पाहिजे. बरं, एक एक पॉईंट बघूयात आपण आता. पहिलं तर विषाणू काय असतो आणि पेशी काय असते याच्यातलं एकदम बेसिक फरक घेतलेला आहे इथं. पेशी जर बघितलं, प्रत्येक सजीव याचा अर्थ काय झालं, प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्राणी, तुमचं शरीर, माझं शरीर, हे सगळं सजीव हे कशापासून बनलेले असतात, तर पेशीपासून बनलेले असतात, पेशीपासून. आणि पेशीमध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत, DNA असतो आणि RNA असतो. बरं, DNA जो असतो पेशीच्या केंद्रकामध्ये असतो आणि याच DNA पासून RNA तयार होतो. DNA पासूनच RNA तयार होतो आणि तो RNA सायटोप्लाझममध्ये नंतर आणून सोडला जातो. बघा, DNA कुठे असतो, केंद्रकात. त्या DNA पासूनच RNA तयार होतो आणि कुठे आणून सोडला जातो, सायटोप्लाझममध्ये. बरं, महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचा इथं, पेशीमध्ये म्हणजे सजीवांच्या पेशींमध्ये DNA आणि RNA हे दोन्ही महत्त्वाचे घटक असतात. दोन्ही घटक असतात. विषाणूंचा पॉईंट बघा. बरं, पहिलीच लाईन MPSCने यापूर्वी विचारलेली आहे. विषाणू म्हणजे काय, म्हणजेच खाली सजीव, निर्जीव, अपेशीय असं काहीतरी पर्याय दिले होते. तर उत्तर काय होतं त्या ठिकाणी, अपेशीय. अपेशीय का म्हटलं, हे सजीव सुद्धा नाही आहेत आणि पूर्णपणे निर्जीव सुद्धा नाही आहेत. हे दोघांच्या बाँड्रीवरती आढळतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. विषाणू काय सजीव पण नाही आहे पूर्णपणे आणि पूर्णपणे निर्जीव सुद्धा नाही आहे. तर दोघांच्या बाँड्रीवरती आढळतं. आणि विषाणूच काय म्हटलं जातं, अपेशीय असं म्हटलं जातं. हा पॉईंट लक्षात ठेवा. बरं, आपण पाहिलं इकडे की सजीवांच्या पेशींमध्ये DNA पण असतो आणि RNA पण असतो, पण विषाणूमध्ये हे दोन्हीही घटक नसतात एकत्र. एकतर DNA असेल किंवा एकतर RNA असेल, या दोन्हीपैकी एकच घटक असतो. बरं, आता पुढचा पॉईंट, विषाणू एकटा राहू शकतो का, तर नाही राहू शकत. तो एखाद्या सजीवाच्या पेशीवरतीच जगत असतो बघा, त्यामुळे तो इतर पेशींवरतीच जागणार. हा पॉईंट महत्त्वाचा आहे इथं. विषाणू एकटा जगू शकतो का, तर नाही जगू शकत. सजीवांच्या म्हणजे इतर सजीवांच्या तो पेशीवरती जगू शकतो. करोनाचं उदाहरण जर घेतलं तर तो मानवातील फुफ्फुसातल्या पेशींवरती तो जगत असतो बघा. तर कोरोना व्हायरस संदर्भात माहिती बघूयात. पहिला पॉईंट, कोरोना हा शब्द काय म्हणजे कुठल्या भाषेतला आहे, तर लॅटिन शब्द हा एक लॅटिन भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, मुकुट असा होतो. बरं, त्याची रचना जर तुम्ही इथं बघितली तर ती रचना कशी असते, थोडीशी मुकुटासारखी त्याच्यावरती रचना आहे. त्यामुळे त्याला नाव काय पडलेलं आहे, कोरोना व्हायरस असं नाव पडलेलं आहे. बरं, पुढचा पॉईंट, मी आत्ताच सांगितलं की व्हायरस म्हणजेच विषाणूमध्ये एकतर DNA असेल किंवा RNA असेल. मग आता कोरोना व्हायरसमध्ये काय असतो, RNA असतो. RNA लक्षात ठेवा पॉईंट. DNA जर म्हटलं, तुम्हाला इथे दिसत असेल DNA कसा असतो, म्हणजे द्विसर्पिल आकार, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी बांबूसारखं स्ट्रक्चर असतं म्हणून द्विसर्पिल आकार. आणि RNAचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याची अर्धी बाजू म्हणजे एकेरी सर्पिल आकार अशी मराठीमध्ये म्हणतो आपण. RNAचं स्ट्रक्चर कसं आहे, एकेरी सर्पिल आकार. आणि कोरोना व्हायरसमध्ये कोणता घटक आहे, RNA हा घटक आहे. हा लक्षात ठेवा. आता कोरोनाची सुरुवात कुठून झाली. बरं, आता आपल्याला सगळ्यांना 2 पॉईंट सगळ्यांना माहिती आहेत. बरं, प्रश्न विचारताना त्या 2 पॉईंटवरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत. बघा कसे. आता 2 पॉईंट कुठले कॉमन आहेत, कुठल्या देशातून सुरुवात झाली, पूर्ण जगाला माहिती आहे, चीनमधून सुरुवात झाली. चीनमधील कोणत्या शहरातून सुरुवात झाली, पूर्ण जगाला माहिती आहे, वुहानमधून सुरुवात झाली. बरं, निग्लेक्ट केलेला पार्ट कोणता आहे, तर कोणत्या राज्यातून सुरुवात झाली, म्हणजेच कोणत्या प्रांतातून सुरुवात झाली, तो हुबेई. तुम्हाला मॅपमध्ये दिसत असेल बघा, चीन पूर्ण देश, चीनमधलं देश, त्याच्यामधलं एक राज्य म्हणजे हुबेई आणि हुबेई ह्या राज्यातील एक शहर म्हणजे वुहान. त्या वुहानपासून सुरुवात झाली होती. बरं, आता भारतात पहिला रुग्ण जो होता तो कोणत्या राज्यामध्ये आढळला, भारतातील पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला, तर केरळ राज्यामध्ये पहिला रुग्ण आढळला होता बघा, केरळ राज्यामध्ये. लक्षात ठेवा पॉईंट हा, प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. बरं, कोरोनामुळे मृत्यू झाले अशी घटना भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम घडली, तर कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्यामध्ये कोरोनामुळे सर्वप्रथम मृत्यू झालेला आहे बघा. महाराष्ट्रात पण झाली, थोडी नंतर झाली. मग महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात पहिली झाली असा पण प्रश्न विचारतील. मग त्या ठिकाणी मुंबई हे त्याचं उत्तर आहे बघा. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वप्रथम मृत्यू कोणत्या शहरात झाला, तर मुंबई या शहरात झाला.
आपण कोरोना व्हायरस असं म्हणतो. हा काय नवा विषाणू आहे का? बरं, रचनेबद्दल जर बघितलं तर रचनेबद्दल पूर्णपणे नवा आहे. पण याचप्रमाणे यापूर्वी पण 2 कोरोना व्हायरस येऊन गेले होते. म्हणजे आत्ताचा जो आहे तो कितवा आहे? तिसरा आहे. आता पहिला जो आहे तो बघा कधी आला होता? 2002ला. त्याला काय नाव दिलं होतं? SARS-CoV म्हणजे सार्स कोविड व्हायरस. तो कुठे त्याचा पहिला रुग्ण कुठे आढळला? चीनमध्ये आढळला होता. बरं, आता सार्सचा फुल फॉर्म माहिती असला पाहिजे. सार्सचा फुल फॉर्म काय? सेव्हिएट ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. आता रेस्पिरेटरी सिंड्रोम शब्द आलाय म्हणजेच काय? श्वसनाशी संदर्भात रोग असणारे. म्हणजेच काय? कुठल्या अवयवाशी संदर्भात? तर फुफ्फुसाशी संदर्भात असणारे. दुसरा कधी आला? तर 2012ला आला. 12चं काय? MERS-CoV म्हणजेच मर्स कोविड व्हायरस. याचा पहिला रुग्ण कुठे आढळला? तर सौदी अरेबियाला. आता मर्सचं फुल फॉर्म काय होतं बघा? मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. आता रेस्पिरेटरी सिंड्रोम परत शब्द आला म्हणजेच कोणत्या अवयवाशी संदर्भात आहे? तर फुफ्फुसाशी संदर्भात आहे. तिसरा म्हणजे लेटेस्टचा जो आत्ताचा होता तो कधी आला? 2019ला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात 2019ला आढळला. याला काय म्हणतो आपण? SARS-CoV-2. इथं SARS-CoV म्हटलं फक्त, इथं काय म्हटलं? SARS-CoV-2 म्हटलं. 2 काय? याचीच दुसरी आवृत्ती, पुढचा मोठा भाऊ असं म्हणू शकतो आपण. आता या सार्सचा पण फुल फॉर्म सेमच आहे. सेव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोविड व्हायरस 2. याचा पहिला रुग्ण कुठे आढळला? तर चीनमध्येच आढळला. म्हणजे SARS-1चा पण कुठे आढळला होता? चीनमध्येच. आणि SARS-2चा पण विषाणू कुठे आढळला होता? पहिल्यांदा चीनमध्येच. आणि हे तीनही विषाणू जे आहेत हे कोणत्या अवयवाशी संदर्भात आहेत? म्हणजे कोणत्या अवयवावरती घात करतायत? तर फुफ्फुसावरती घात करतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता विषाणूच्या नावाबद्दल आपण बोललो कंप्लीट, पण रोगाच्या नावाबद्दल आपण आत्तापर्यंत बोललोच नाहीये. बघा, जसं की एक उदाहरण सांगतो मी. HIV हा काय आहे? त्या ठिकाणी विषाणूचं नाव आहे. HIV हे विषाणूचं नाव आहे. त्या विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे? तर एड्स हा रोग आहे. सेम त्याचप्रमाणे कोरोना हा विषाणू आहे. त्याच्यामुळे होणाऱ्या रोगाला नाव काय दिलेलं आहे का? म्हणजे ते लगेच दिलं नव्हतं, ते नंतर दिलं होतं. आता कोण देतात हे नामकरण? कोण करते? तर WHO म्हणजेच कोण? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO त्याचं नामकरण करत असतं बघा, WHO. मग आता त्याने नाम ठेवताना काय नाव ठेवलेलं आहे? तर COVID-19 असं नाव ठेवलेलं आहे. बघा, नीट समजून घ्या. कोरोना व्हायरस हा विषाणू झाला, त्या विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे? COVID-19 हा रोग आहे. आता या COVID-19ला पण फुल फॉर्म आहे बघा. मग फुल फॉर्म काय? CO म्हणजेच काय? कोरोना. VI म्हणजेच काय? व्हायरस. D म्हणजेच काय? डिझीज. आणि 19 म्हणजेच काय? 2019. 2019ला पहिला रुग्ण आढळला म्हणून 2019 असं म्हटलं. पुढचा पॉईंट काय बघा आता. ज्या विषाणूंची सुरुवात प्राण्यांपासून होते ना त्यालाच काय म्हणतो आपण? की झुनोटिक विषाणू असं म्हणतो बघा. म्हणजे विषाणूची सुरुवात जर प्राण्यांपासून. आता एक उदाहरण घ्या. स्वाईन फ्लू 2009च्या दरम्यान स्वाईन फ्लू आला होता. स्वाईनचाच अर्थ काय होतो? डुक्कर. त्या स्वाईन फ्लू या विषाणूची सुरुवात कोणापासून झाली? डुकरापासून. प्राण्यांपासून सुरुवात झाली म्हणजे तो विषाणू कसा झाला? झुनोटिक विषाणू झाला बघा. झुनोटिक म्हणजे प्राण्यांपासून सुरुवात झाली असं त्याचा अर्थ होतो. आत्ताचा विषाणू जो आहे 2019चा विषाणूची सुरुवात झाली तो पण कसा आहे? झुनोटिकच आहे. पण आपल्याला कन्फर्म माहिती नाही की कुठल्या प्राण्यापासून सुरू झालेली आहे बघा. आता काही जण असे म्हणतात, चीनमधले शास्त्रज्ञ काही जण असं म्हणतात की कच्चा साप खाल्ला होता म्हणून त्याची म्हणजे प्रसार व्हायला सुरुवात झाली. आणि काही जण असं म्हणतात पँगोलिन्स म्हणजेच त्याला भारतामध्ये असं म्हणतात बघा, त्याच्यामुळे सुरुवात झाली. म्हणजे तो खाल्ल्यामुळे सुरुवात झाली. आता ॲक्च्युली कन्फर्म माहीत नाही आहे कुणालाच की कशामुळे सुरुवात झाली, पण एवढा पॉईंट कन्फर्म आहे की झुनोटिक. बरं, काही शास्त्रज्ञ असं पण म्हणतात की वटवाघूळ खाल्लं होतं म्हणजे वटवाघूळ त्याच्यापासून याची सुरुवात झाली होती. काही जण असं सुद्धा म्हणतात. बरं, कुठला प्राणी आहे असं म्हणणार नाही, विचारणार नाही आपल्याला, कारण की कुठल्या शास्त्रज्ञाला कन्फर्म माहिती नाही आहे की कुठल्या प्राण्यापासून सुरुवात झाली. मग त्यामुळं प्रश्न पण याच्यावरती बनणार नाही. प्रश्न काय बनतील? झुनोटिक आहे किंवा नाही असा प्रश्न विचारतील, किंवा कोरोना व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारातला आहे? तर झुनोटिक प्रकारातला आहे असा प्रश्न याच्यावरती बनू शकतो. आता टेस्ट संदर्भात जर बघितलं आपण, टेस्ट भारतात कुठल्या कुठल्या टेस्ट केले जातात? तर 3 प्रकारच्या टेस्ट केले जातात बघा. पहिली टेस्ट कोणती आहे? रॅपिड अँटीजन टेस्ट. आता रॅपिड अँटीजन टेस्ट कशी असते बघा. जर आपल्या नाकातलं एक सॅम्पल घेतला जातो आणि ते सॅम्पल घेतल्यानंतर ते एक किट असतं, त्या किटमध्ये तो सॅम्पल मिक्स करून त्या एका किटमध्ये तुम्ही शेजारी बघू शकता बघा, त्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं? एकच फक्त लाईन जर आली तर त्याला काय म्हणतो आपण? निगेटिव्ह रिपोर्ट आला म्हणजे कोरोना नाही आहे. आणि 2 रेड लाईन जर दिसल्या तर त्याला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह रिपोर्ट आला म्हणजेच काय? कोरोना व्हायरस आहे. हे लगेच कळतं.
लगेच म्हणजे 15-20 मिनिटामध्ये लगेच कळतं, म्हणून नाव काय ठेवलं आहे, रॅपिड असा शब्द ठेवलेला आहे. बरं, 100% ॲक्युरसी नाही याची, त्यामुळं डॉक्टर या रिपोर्टला ॲक्सेप्ट करत नाहीत. कुठलाही डॉक्टर करा बघा, डॉक्टर लिहून देताना टेस्ट करा ज्यावेळेस सांगतात ना, त्यावेळेस RT-PCR टेस्ट करा असं लिहिलेलं असतं. हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. रॅपिड अँटीजन करा असं कुठलाच डॉक्टर सांगत नाही, कारण की डॉक्टर या टेस्टला ग्राह्य धरत नाही. बरं, पॉझिटिव्ह आलं तर ठीक आहे, पॉझिटिव्हच आहे, पण डॉक्टरांचं म्हणणं काय आहे की रॅपिड अँटीजन टेस्ट केल्यामुळं बरेच पेशंट हे निगेटिव्ह दाखवले जातात, त्यामुळं तुम्ही ही करूच नका असं डॉक्टर म्हणतात बघा. म्हणजे निगेटिव्ह रिपोर्ट आला तो डॉक्टर ॲक्सेप्ट करत नाही, ते काय म्हणतात, RT-PCR करा. बरं, पॉझिटिव्ह आला तर काय प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह आला याचा अर्थ काय झाला, तो पॉझिटिव्ह आहे. आता RT-PCR काय असते, सेम त्याच प्रकारे घशातला त्या ठिकाणी सॅम्पल घेतला जातो आणि ती आपल्या लॅबला पाठवला जातो. सॅम्पल जो आहे तो लॅबला पाठवला जातो आणि त्या लॅबला पाठवल्यानंतर त्याच्यावरती टेस्टिंग करायला सुरुवात होते. आता ते टेस्टिंग कशी असते एकदम शॉर्टमध्ये सांगतो, ही खूप डिटेल प्रोसेस आहे. 10वीचं पुस्तक जर सायन्सचं वाचलं असेल कोणी त्यांना जास्त लवकर समजेल हा पॉईंट. 10वीच्या पुस्तकात पहिले किंवा दुसऱ्या चॅप्टरमध्येच पॉईंट दिले आहे बघा, ट्रान्सक्रिप्शन ऑफ RNA असं काहीतरी पॉईंट आहे बघा. ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय, DNA पासून RNA तयार करणे, यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. DNA पासून RNA तयार करणे यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आता RT-PCR मध्ये काय होते बघा, RT-PCRचं फुल फॉर्म मी कंसात लिहिलेलं आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय, त्या RNA पासून, आता काय होता RNA होता, त्या RNA पासून परत काय करणार आपण, DNA तयार करणार, त्याला काय म्हणणार, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन असं म्हणणार बघा. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय, DNA पासून RNA, आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय, RNA पासून DNA तयार करणार. आता तो DNA जो आहे ना, तो DNA आपण काय करणार आहे, त्या DNAची टेस्टिंग करणार की याच्यामध्ये कोरोना व्हायरस सापडतोय का आपलं. बरं, RT-PCR टेस्ट ही अजून जरा थोडी डिटेल समजावी म्हणून मी थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगतो. समजलं तर चांगली गोष्ट आहे बघा, समजण्याचा प्रयत्न करा. एवढे डिटेल विचारणार नाहीत आपल्याला, पण तरी पण समजण्याचा प्रयत्न करा. बघा, आपला जो DNA आहे तो DNA जो आहे तो दुहेरी सर्पिल आकार आहे, बरोबर का, दुहेरी सर्पिल आकार म्हणजे अशा प्रकारे त्याची रचना आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आता आपण काय केलं होतं, दोन RNA एकत्र केले आणि त्याचा काय तयार केला, DNA तयार केला. आता तुम्ही चेक करा, RT-PCRचा एक स्कोअर म्हणजे व्हॅल्यू दिली जाते बघा, CT व्हॅल्यू असं त्याला म्हटलं जातं बघा. CT व्हॅल्यू RT-PCRची व्हॅल्यू असते, तो ॲक्च्युली पॉईंट वेगळा आहे. आता बघा, टेस्ट करायला सुरुवात केली आपण, इथनं सुरुवात केली. आता समजा इथून सुरुवात केली, इथपर्यंत एक सायकल कंप्लीट झाली. कोरोना व्हायरस सापडला का, नाही सापडला म्हणजेच कोरोना नाही असं म्हणत नाही. जर हिथंच सापडला म्हणजे पहिल्याच सायकलला जर सापडला तर त्याला काय म्हणणार आपण, CT व्हॅल्यू किती आली, 1 आली. CT व्हॅल्यू किती आलेली इथं, 1 व्हॅल्यू आली. म्हणजेच पहिल्याच सायकलमध्ये काय झालं, कोरोना दिसला म्हणजे तू खूप जास्त प्रमाणात स्प्रेड झालेला आहे त्याच्या शरीरामध्ये, याचा अर्थ असं झाला. म्हणजे जेवढा स्कोअर कमी असणार तेवढा जास्त स्प्रेड झालाय असा त्याचा अर्थ होतो. आता ICMR जे आहे ना, ते ICMRने काय सांगितलेलं आहे की तुम्ही टेस्ट करताय ठीक आहे, आता ही टेस्ट करताना आहे ना तुम्ही 35 सायकलपर्यंत चेक करा. समजा आता इथपर्यंत ह्या ज्या सायकल आहेत, या सायकलमध्ये इथं जर ही 35वी सायकल असेल तर 35 सायकलपर्यंत तुम्ही चेक करा. 35पर्यंत तुम्हाला कोरोना जर आढळला नाही तर निगेटिव्ह म्हणून घोषित करा. रिपोर्ट सांगताना निगेटिव्ह आहे असं लिहून द्या, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे 35पर्यंत सापडलाच नाही, समजा 33ला जर सापडला असेल, 33व्या सायकलला, म्हणजे पहिल्या सायकलमध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये नाही, चौथ्यामध्ये नाही, 33व्या सायकलला सापडला. जेवढा लेट सापडणार तेवढा कमी विषाणू त्याच्या शरीरात आहे असा अर्थ होतो. बरं, लक्षात ठेवा पॉईंट. RT-PCR जो रिपोर्ट आहे, त्या RT-PCR रिपोर्ट कोणत्या बेसवर काम करतोय, CT व्हॅल्यू, आणि CT व्हॅल्यू जेवढी कमी असते तेवढा विषाणूचा फैलाव जास्त झाला आहे, आणि CT व्हॅल्यू जेवढी जास्त असणार तेवढा विषाणूचा फैलाव कमी झालेला आहे. 35 सायकलपर्यंत चेक करण्यासाठी ICMRने सांगितलेलं आहे, एवढा पॉईंट इथं लक्षात ठेवा. आता CT स्कॅन जो आहे ना, CT स्कॅनमध्ये पण व्हॅल्यू असतात बघा, CT स्कोअर म्हणतो आपण इथं. आता इथं सरळ लॉजिक आहे, जेवढा CT स्कोअर जास्त आहे तेवढा त्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव जास्त आहे, जेवढा CT स्कोअर कमी आहे तेवढा कोरोनाचा फैलाव कसा आहे, कमी आहे. दोन्ही पॉईंट वेगवेगळे. CT व्हॅल्यू पॉईंट वेगळे, CT स्कोअर पॉईंट वेगळा आहे. CT स्कॅन डायरेक्ट काय केला जातोय, आपल्या छातीचा CT स्कॅन केला जातोय. बरं, परत एकदा रिपीट करतो मी फास्टमध्ये. रॅपिड अँटीजन, आपल्या नाकातला फक्त एक सॅम्पल घेतला जातोय
आणि ते लगेच 15-20 मिनिटात कळते. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, स्क्रीनवर तुम्हाला दिसलं असेल. RT-PCR रिपोर्ट यायला 2-3 दिवस लागत आहेत. त्यामुळं नंतर टेस्टिंग वाढली, लॅबचा त्या ठिकाणी ताण वाढला. त्यामुळं डॉक्टरांनी काय करायला सुरुवात केली, RT-PCRच्या ऐवजी CT स्कॅन करा असं सांगायला सुरुवात केली. CT स्कॅन काय लगेच 2-3 तासामध्ये, 4 तासामध्ये, 5 तासामध्ये रिपोर्ट यायला सुरुवात झाली. हे 3 टेस्ट आपल्या भारतामध्ये केल्या जात होत्या किंवा आहेत अजूनसुद्धा. आता पुढचा पॉईंट बघा. लॉकडाऊन संदर्भात माहिती बघा. आता लॉकडाऊनची सुरुवात म्हणजे पहिला एकच दिवसाचा लॉकडाऊन होता असं म्हणू शकतो आपण. त्याला लॉकडाऊन शब्दशः म्हणणं चुकीचं आहे. का? कारण की त्याला नाव काय दिलेलं आहे, जनता कर्फ्यू. म्हणजे तुमच्या ऐच्छिकवरती ठेवलं की तुम्ही घरातून बाहेर नका पडू असा अर्थ त्याचा होता. शक्य असेल म्हणजे तर घरातच बसा आणि एकदम गरज असेल त्याच वेळेस तुम्ही बाहेर पडा असं सांगितलं होतं. बरं, आता कधी झाला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. कधी? तर 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू झाला होता. ही तारीख महत्त्वाची आहे, माहितीच असली पाहिजे. यापूर्वी असं भारतात आपण जेव्हापासून अभ्यास करतोय किंवा आपल्याला ज्यापासून समजते तेव्हापासून आत्तापर्यंत आपण असा कुठलाही पाठ पाहिला नव्हता की जनता कर्फ्यू काय असतो. असा पाठ आपण आत्तापर्यंत पाहिला नव्हता. ही भारतातली कदाचित पहिलीच घटना असेल जनता कर्फ्यू वगैरे. त्यामुळे पॉईंट लक्षात ठेवा. जनता कर्फ्यू कधी लागू करण्यात आला होता? 22 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आला होता. बरं, याच दिवशी एक कृती करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. ती कृती म्हणजेच काय होती, संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी गॅलरीत या, खिडकीत या आणि आल्यानंतर टाळ्या वाजवा किंवा घंटी वाजवा असं सांगितलं होतं. बरं, सांगताना त्यांनी टाळ्या आणि घंटी वाजवायला सांगितलं होतं. पण तुम्ही बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झाल्या होत्या. त्या व्हिडिओ तुम्ही जर बघितल्या असतील तर तुम्हाला बघायला मिळालं असेल की काय काय लोकांनी केलं होतं. घंटी वाजवायच्या ऐवजी, घंटीच्या ऐवजी त्यांनी काय काय वाजवलं होतं. अशा बऱ्याच कॉमेडी घटना घडल्या होत्या बघा. बरं, तिकडं जायचं नाही आपल्याला. पॉईंट लक्षात ठेवा फक्त. 22 मार्च 2020 जनता कर्फ्यू. पुढचा पॉईंट काय, 24 मार्च 2020 रोजी म्हणजे मध्ये फक्त एकच दिवसाचा कालावधी दिला आणि 24 मार्च 2020 रोजी काय केलं, संपूर्ण भारतामध्ये 21 दिवसाचा लॉकडाऊन केला. आता इथं पण एक कॉमेडी घटना झाली होती. ती बघा काय झाली. 5 मार्च 2020 रोजी, बरं इथं टायपिंग मिस्टेक आहे, रोजी 5 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 9:09 दिवा लावा किंवा मेणबत्ती लावा असं पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं. आता इथं काय लावायला लावलेलं आहे, दिवा लावा किंवा मेणबत्ती लावा. आता इथं तुम्ही व्हिडिओ बघू शकता लोकांनी काय काय दिवा किंवा मेणबत्तीच्या ऐवजी काय काय पेटवलं. पण दिवा किंवा मेणबत्ती पेटवली नाही बऱ्याच जणांनी, बाकीच्या बऱ्याच गोष्टी करून बसली. तर इथं पण पॉईंट लक्षात ठेवा. भारतातला कोरोना संदर्भातचा पहिला लॉकडाऊन कधी जाहीर झाला? 24 मार्च 2020 रोजी. किती दिवसाचा होता? 21 दिवसाचा. पॉईंट इथं हा लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस असं मोठमोठे रोगांचा प्रसार होतो ना, त्यावेळेस WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय करत असतं, जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करत असतं. तर आत्तापर्यंत किती आणीबाणी जाहीर झालेले आहेत बघा. 2009ला पहिली, 2014ला दुसरी, 2016ला तिसरी, 2019ला चौथी आणि 2020ला पाचवी. अशा 5 जागतिक आरोग्य आणीबाणी लागू झाल्या होत्या. यातले साल आणि कोणत्या रोगासाठी आणीबाणी लागू झाली हे पॉईंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग 2009ला स्वाईन फ्लूसाठी झाली होती. बरं, अशाच प्रकारे जोड्या लावायला MPSCला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आरोग्य आणीबाणी, मग साल आणि कोणत्या रोगासाठी असं जोड्या लावायला प्रश्न असू शकतो. त्यामुळं पाठ असणं गरजेचं आहे. 2009ला स्वाईन फ्लू सगळ्यांना माहिती आहे. 2009ला स्वाईन फ्लू आला होता बघा. बरं, 2014ला 2 रोगांसाठी झाली होती, पोलिओसाठी आणि इबोला रोगासाठी. 2016ला परत एका रोगासाठी, कोणत्या, झिकासाठी. 2019ला कोणता रोग, इबोलासाठी. आणि 2020ला कोरोना रोगासाठी जागतिक आणीबाणी म्हणजे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. कोण जाहीर करतं? WHO. बरं, ते एक पॉईंट कन्फ्यूज होऊ शकतो बघा. कोरोनाची सुरुवात जरी 2019ला झाली होती तरी आरोग्य आणीबाणीची घोषणा कधी करण्यात आली होती? 30 जानेवारी 2020ला करण्यात आली होती. म्हणजे कोरोनाची सुरुवात 2020ला आहे आणि आरोग्य आणीबाणीची घोषणा 2020ची आहे. हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. तर पुढचा पॉईंट बघा. कोरोना प्रतिबंधक लस जे आहेत ते भारतामध्ये कोणत्या कोणत्या लस चालतात म्हणजे कोणत्या कोणत्या लस सुरू झालेल्या आहेत या संदर्भात पॉईंट आहे आणि कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत हा पण एक पॉईंट बघायचा आपल्याला. आता जगातील पहिली लस जी होती म्हणजे पूर्ण जगामध्ये, आता जवळपास 200पेक्षा जास्त देश आहेत. तर 200पेक्षा जास्त देशांपैकी सगळ्यात पहिल्यांदी लस कोणी बनवली? तर कोणी बनवलेली? तर रशियाने बनवली आणि त्यांच्या लसीचं नाव काय? स्पुटनिक. स्पुटनिक नाव लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा लस कोणी बनवली? रशियाने. नाव काय तिचं? स्पुटनिक.
लसीच्या वापरास परवानगी देणारा पहिला देश कोणता आहे? तर UK म्हणजेच ब्रिटन हा आहे. आणि त्यांनी कोणत्या लसीला मान्यता दिलेली आहे? तर फायझरच्या लसीला मान्यता दिलेली आहे बघा, फायझर. ब्रिटनमध्ये कोणती लस दिली जाते? फायझरची लस दिली जाते. बरं, प्रत्यक्षात लसीकरण कोणी सुरू केलं? तर रशियाने सुरू केलेलं. आत्ताच पॉईंट पाहिला आपण, रशियाने कोणती लस तयार केली? स्पुटनिक. बरं, भारतामध्ये पण 2 लस तयार झाल्या. त्या 2 लस कोणत्या होत्या? कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. बरं, आता कोवॅक्सिन ही जी लस आहे ती कोणी बनवलेली आहे? तर भारत बायोटेक. भारत बायोटेक नावाची एक कंपनी आहे, भारत सरकारची कंपनी आहे ती. हैदराबाद या ठिकाणी त्याचं मुख्यालय. त्या कंपनीने ही लस बनवली, कोवॅक्सिन. कोविशिल्ड जी लस आहे, कोविशिल्ड कुणी बनवलेली आहे? तर सिरम इन्स्टिट्यूट पुणे. सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी ही लस बनवलेली आहे बघा, कोविशिल्ड. बरं, या दोन्हीही लसी ज्या आहेत त्या भारतीय बनावटीच्या आहेत. पण हे काय म्हणजे याचा प्रोडक्शन कमी असल्यामुळे, म्हणजे लसीचा तुटवडा असल्यामुळे भारताने काय केलेलं आहे? रशियाकडून पण लस घेण्याची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे रशियाकडून पण काय करणार आहे भारत? लस घेणार आहे. मग रशियाकडून कोणती लस घेणार आहे भारत? परत तीच जगातली पहिली लस कोणती? स्पुटनिक. स्पुटनिकच काय करणार आहे आपण भारतामध्ये घेणार आहे. कोरोना संदर्भात किंवा कोविड संदर्भात हा आपला पहिला पार्ट होता, हा या ठिकाणी संपलेला आहे. बाकीची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे पार्ट 2 पार्ट 3मध्ये बघूयात. तर पार्ट 1मध्ये आपण एकदम बेसिक लेवलची माहिती घेतलेली आहे, जी सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्याही एक्झामला याच्यावरतीच प्रश्न बनू शकतात बघा. याच्या व्यतिरिक्त पण बरेच पॉईंट आहेत. कोरोनाचा अभ्यास करल तेवढं कमी आहे बघा. बारके बायक्रो पॉईंट जर उचलत राहिले तर जवळपास 8-9 तासाचं पूर्ण एक लेक्चर जरी बनवलं ना तरी पण ते पण कमी पडेल. एवढी माहिती कोरोना संदर्भात आहे बघा. तर आता त्यातली आपल्याला ठरवायचं आहे की परीक्षेला कोणती महत्त्वाची आहे आणि कोणती नाही. तर सगळ्यात बेसिक लेवलची जी सगळ्या परीक्षांसाठी इम्पॉर्टंट आहे असा पार्ट मी पार्ट 1मध्ये घेतला होता, तो या ठिकाणी संपलेला आहे. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट म्हणजे पार्ट 2मध्ये बघूया. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी.